नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा मेनू खास तुमच्यासाठी, सगळ्या घरच्यांसाठी आजचा खास मेनू. सुट्टीच्या दिवशी जर करायचं असेल तर तुम्हाला खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने चविष्ट असा हा मेनू आहे. तो म्हणजे फ्लावर मटार भाजी आणि पुऱ्या. हे सगळ्यांचा आवडता मेनू आहे. गेस्ट आल्यावर पण तुम्हाला हा मेनू जर तुम्ही केला तर त्यांनाही आवडणारच. पुऱ्या आणि भाजी ही सगळ्यांची आवडतीच असते. तर आज मी करणार आहे फ्लावर मटार आणि पुऱ्यांची चविष्ट भाजी. फुललेल्या पुरीसोबत फ्लावर मटारची भाजी हे कॉम्बिनेशन सगळ्यांचं आवडतंच आहे. तर आजच्या मेनूमध्ये आपण ही भाजी करणार आहे आणि मी रेसिपीच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे या रेसिपीविषयी. आणि व्हिडिओच्या शेवटी मी प्रॉडक्ट्सचे डिटेल्स सांगणार आहे. ते तुम्ही बाय करू शकता, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपीच्या शेवटी. तर आपण आता भाजीला सुरुवात करूया. त्या भाजीसाठी आपण फ्लावर चिरून घेतला आहे. एवढ्या साईजचा चिरायचा, खूप लहान नाही चिरायचा. आणि आता आपण हे जे मटार आहेत आणि हे फ्लावरचे जे देठाचा भाग आहे हा पण चांगला असतो, हे आपण आता दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. आपण आता भाजी करायला घेऊ. कढईत गॅस चालू करून तेल घातलंय. ते आता गरम झालं की आपण फोडणी करायला सुरुवात करू. यात आपण मोहरी घालू, हिंग घालू, मोहरी तडतडली की आपण कांदा घालू. कांदा असा बारीक क्रश करून घेतला आहे एकदम. आपण आता कांदा घालू. ते मटार घालू, हिरवे मटार. ते हिरवे मटार आपण चांगले शिजू देऊ, परतायचे चांगले. तोपर्यंत आपण परतून घेऊ. झाकण ठेवून जरा परतून घेऊ मटार आपण. आता यात आपण हे मटार क्रश करून घेतलेत मिक्सरमध्ये आणि याच्याबरोबर ते फ्लावरचे देठ होते ते पण बारीक करून घेतले, ते घालू आपण. इथे जर तेल कमी वाटलं तर आपण वाढवायचं तेल. आता ही मिरची आहे, ढोबळी मिरची, ही पण क्रश करून घेतली आहे, ही पण घालू आपण. आता आपण यात थोडी धने पावडर घालू. थोडं तिखट मसाला आपण या वाटणासाठी घालू. गोडा मसाला, तिखट. यात आपण धनेपूड, आता ही थोडी जिरेपूड पण घालू आपण. आणि हे किसलेलं आलं घालू. जिरेपूड पण घातली थोडी. थोडं आत्ता घालायचं, मग नंतर आपल्याला परत घालायचं आहे. आता हे मसाले आपले छान परतून झाले, हे मिश्रण वाटणाचं. आता त्यात आपण चिरलेला टोमॅटो घालू. यात आपण
मसाले परतून झाले. आपण जिरेपूड, धनेपूड, गोडा मसाला, तिखट, आलं किसलेलं असं सगळं घातलं. ते परतून झाल्यावर आपण चिरलेला टोमॅटो घातला आणि ते करपू नये म्हणून आपण आता पाणी घातलं. आपण आता थोडा वेळ परत झाकण ठेवू. आता हे आपलं पहिलं सगळं भाजीचं जो जिन्नस घातले ते आता चांगले परतून झालेत. छान तेल पण सुटलं आहे. आपण आता यात फ्लावर घालू आणि चांगलं हलवून घेऊ, मिक्स करू. आपण आता परत पाणी घालू यात. फ्लावर मी चांगला मिठाच्या पाण्यात भिजवून धुवून घेतला. फ्लावर मी मिठाच्या पाण्यात बुडवून चांगला 15 मिनटं बुडवून नंतर स्वच्छ धुवून घेतला होता. आपण यात आता पाणी घातलं आहे. आपण आता झाकण ठेवू आणि भाजी शिजू देऊ. ती आता होत आली आहे. यात आपण आता आधी थोडं कमी घातलं होतं तिखट मसाला. आता परत गरम मसाला, गोडा मसाला, तिखट आणि हळद घालू. थोडी आमचूर पावडर घालू आणि मी हळद, जिरेपूड आणि धनेपूड एकत्र केली आहे ती घालू आपण. मीठ घालू. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊ. भाजी आपली आता रेडी आहे. आता हे मसाले सगळे उकळले, धने जिरे पूड आणि तिखट सगळं छान त्यात मुरलं की मग आपण गॅस बंद करू. आता तुम्ही बघितलं या भाजीत मी जी फोडणीमध्ये जी मसाला केला पहिला, त्यात मी मटार आणि फ्लावरचे जे देठ होते ते पूर्ण क्रश करून ते घातले. कांदा घातला बारीक चिरून, मटार घातले हिरवे आणि मग त्यात काही तिखट, मीठ आणि जिरे पावडर घातली आणि मग आपण जे तवंग येऊ दिला, जे त्याला तेल सुटलं त्यामुळे सगळ्या घरात खूप छान तेव्हाच सुवास दरवळतो सगळ्या घरात. इतकं ते छान त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्ही यात कांदा नाही घातला तरी तुम्हाला मग जर कधी सणाच्या दिवशी करायची असेल, देवासाठी करायची असेल तरी तुम्ही कांदा न घालता पण करू शकता. आणि तुम्हाला जर लसूण कांदा घालायचा असेल तरी चालेल, तुम्ही त्या पद्धतीने पण केलं तरी चालेल. आणि तुम्ही पाहिलं की आपण क्रश केलेले मटार आणि फ्लावरचे जे देठ होते त्याची जी पेस्ट ते घातले क्रश करून, तेव्हाच आपली जी दाटपणा आला ग्रेव्हीला, जो मसाला तयार झाला ग्रेव्हीचा तो इतका छान दाट झाला की तुम्हाला त्यात नारळ खवलेलं किंवा इतर कुठलंही काही जास्तीचं वाटण घालायची गरज नाही. आणि त्यामुळे तुम्हाला आता पुऱ्या करणार आहे. या पुऱ्यांसाठी पीठ भिजवलं, यात तेल मीठ काही न घालता भिजवायचं. गरम तेल गार काहीच घालायचं नाही आणि घट्ट भिजवायचं जरा पोळीच्या पिठापेक्षा. आणि 15 मिनटं आता ह्याला भिजवून झाली, रेस्ट करायला ठेवलं होतं. आता थोडं मळून घेऊ एकदा परत आणि मग आपण पुऱ्या लाटायला घेऊ. पुऱ्या लाटताना पीठ न लावता लाटायच्या म्हणजे तेलकट होत नाही. थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं पोळपाटाला आणि लाटण्याला आणि लाटायच्या. पीठ वापरायचं नाही शक्यतो. आपण आता अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्या लाटताना खूप पातळ नाही लाटायच्या, नाहीतर त्या कडक होतील. आपल्याला मऊ झाल्या पाहिजेत पुऱ्या.
मग थोड्या जाडसरच लाटायच्या. अशी जाडसर पुरी पूर्ण जाड ठेवायची, कुठेच मध्ये पण पातळ नाही लाटायची. आता आपण पुऱ्या तळायला सुरुवात करू. मीडियम ठेवायचा गॅस आणि पुरी सारखी उलटवायची नाही, जरा खालून होईल होऊ द्यायची आणि मग उलटवायची. ते जाड लाटल्या की छान फुगतात पण, आणि आपण पीठ वगैरे नाही लावलं ना की कडकपणा पण येत नाही आणि तेलकट पण नाही होत. सुट्टीच्या दिवशी असे छान गरम गरम पुऱ्या आणि फ्लावर मटारची भाजी असा बेत सगळ्यांनाच आवडतो. बघा किती छान फुगली आहे, पीठ नाही वापरलं आणि जाड लाटले त्यामुळे खूपच छान फुगली आहे. आणि अशी तेलातून पूर्ण झाल्यावर काढताना थोड्या वेळ इथे धरायची साईडला, म्हणजे सगळं अजून तेल कमी होतं त्यातलं, म्हणजे तेलकटपणा कमी होतो आणखीनच. भाजी काढू आपण आता सर्व करायला. आपल्या पुऱ्या पण तळून झाल्या. ही आपली पुरी फ्लावर मटारची वाटणाशिवायची छान दाट रस्सा भाजी रेडी आहे सुट्टीच्या दिवशी खायला. हे आपलं सुट्टीच्या दिवशीसाठीचं फ्लावर मटार रस्सा आणि पुऱ्या, ही थाळी आपली रेडी आहे. तर अशी ही सोप्या पद्धतीने तरी चविष्ट अशी फ्लावर मटार भाजी आणि फुललेली पुरी तुम्हाला सगळ्यांना सुट्टीच्या दिवशी छान मेजवानी मिळणार आहे. तर अशी ही मटार फ्लावर भाजी आणि फुललेली पुरी ही तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही केली तर तुम्हाला मेजवानीच म्हणायला हरकत नाही. तुम्ही गेस्टसाठी पण ही भाजी केली तर त्यांना या पद्धतीने केलेली नक्कीच आवडेल. याला खूपच छान टच आला आहे जो मी मसाला घातला आहे त्यामुळे. काही लसूण खोबरं न घालतासुद्धा खूप छान टेस्ट येणार आहे. तर ही झटपट होणारी अशी संडे स्पेशल रेसिपी म्हटलं तरी हरकत नाही. ही चविष्ट अशी रेसिपी
तुम्ही फुललेल्या पुरीबरोबर नक्की ट्राय करा. आणि मी आणखीन सांगणार आहे की मी डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रॉडक्ट्सच्या लिंक देणार आहे आणि माझ्या दुसऱ्या पुरीसाठीचे ज्या आहेत रेसिपी, पुरी कशी करायची, तेलकट न होता कशी पुरी करायची, त्यासाठी पण मी एक लिंक देणार आहे रेसिपीची आणि प्रॉडक्टच्या लिंक पण देणार आहे. त्यात काय असेल ते तुम्ही लिंक केल्यावरच बघा. या आधीच्या ज्या रेसिपी होती त्या लिंकमध्ये मी कुर्तीज चे प्रॉडक्टच्या लिंक दिल्या, त्या पण तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.